नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज आपण बघणार आहोत हेल्दी स्मूदी। लहान मुलांसाठी पौष्टिक असं आहे आणि लहान मुलं आवडीने पितात हे। त्यासाठी घेतले मी एकच अक्रोड घेतलाय फक्त, कारण अक्रोडने टेस्ट बदलती। बदाम घेतलाय, सूर्यफूल बी आणि कलिंगडाची बी घेतलेले आहेत, ते भोपळ्याची बी घेतलेत, कलिंगडाची नाही भोपळ्याची बी घेतलेत। त्यामध्ये मी खारीक पावडर घेतली आहे, तुम्ही खजूर घेतले तरी चालतील, आणि गूळ घेतलाय मी। साखर वापरू नका, गूळ घ्या किंवा त्याऐवजी मध वापरा। हे मी सगळं भिजवून ठेवलेलं आहे, कोमट पाण्यात भिजवलेलं। मी कायम दुधात भिजवते, दुधात आज तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित म्हणून मी पाण्यात भिजवले। त्यासाठी मी 1 ते 1.5 कप दूध घेतलेलं आहे आणि हे आपल्याला असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यात राहिलेलं मी दूध घातलेलं आहे आणि अशी ही स्मूदी आपल्याला तयार करून घ्यायची। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। त्यावरती मी चिया सीड टाकले, चिया सीड आपल्याला वरूनच टाकायचे आहेत, आपल्याला ते मिक्सरमध्ये नाही हे करायचे आहेत। आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेत, हे भाजलेले आहेत त्यामुळे मी ते वरून टाकलेत आणि अशी चमच्याने प्यायची। दुसरी आहे ही स्ट्रॉबेरीची आहे। स्ट्रॉबेरी हे आम्ही फ्रोझन करून ठेवलेले आहेत, त्या वापरते मी। त्यासाठी मी मिल्क पावडर वापरले 1 चमचा आणि साखर 2 चमचे, छोटे 2 चमचे साखर वापरले आणि दूध घालते मी। हे पण तुम्ही तुमच्या थिकनेस तुमच्यानुसार करू शकता। हे मी बारीक तुकडे करून घेतलेत। फ्रोझन असतील तर त्या थोड्या वेळ 2 मिनिटं थांबवून मग मिक्सरवरून काढा। आणि आता हे मी मिक्सरवरून काढून घेणार आहे। यात आपल्याला बाकीचं काही घालायचं नाही आहे। ह्यात पण मी थोडं दूध टाकून घेतलं आहे, हे बघा कलर किती छान आला आहे। आता ह्यावरती मी गार्निशिंग करणार आहे स्ट्रॉबेरी टाकून, आणि ह्या दोन्ही आपल्या स्मूदी आहेत त्या पिण्यासाठी तयार आहेत। बघा किती छान वाटतात, नक्की ट्राय करून बघा, मुलांना द्या, मुलं नक्कीच आवडीने पितील आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। थँक्यू।